मी तुम्हाला लिहून देतो. माझ्याकडे बघून घ्या. येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो हा लोणावळ्यासारखा डेव्हलप होणारा एक स्पॉट आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? तर तुम्ही सगळे आनंदी राहा, सुखी राहा आणि जमेल तेवढं फिरत राहा. सो मित्रांनो, ही खूप दिवसानंतर माझी आजची एक वीकडे राईड आहे. आज बुधवार आहे, 31 जानेवारी आहे. सो आज ही वीकडे राईड आहे आणि मित्रांनो या राईडसोबत मी एक सिरीज चॅनलवरती चालू करत आहे. तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. तर आपण 12 महिन्यामध्ये 12 ज्योतिर्लिंग आपण मित्रांनो फिरणार आहोत. सो आजची माझी ही पहिली राईड आहे आणि आजचं आपलं पहिलं ज्योतिर्लिंग जे आहे ते आपण जाणार आहोत नाशिकच्या त्र्यंबकेश्वरला. सो आता माझा फ्रेंडही आला आहे, हा माझा लहानपणीचा मित्र आहे. सो आज आम्ही एकाच बाईकवरती दोघंजणं राईड करणार आहोत. सो आजची राईड स्टार्ट करूया. सो मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या सोसायटीच्या गणपती बाप्पा मंदिरामध्ये. गणपती बाप्पा आणि महादेव. सो आता गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेऊया. गणपती बाप्पा, अलिबाग सारखी राईड नको होऊ दे रे. आजची राईड चांगली होऊ दे, सुखाची होऊ दे आणि रस्ते चांगले भेटू दे. चांगले आहेत रस्ते पण. महादेवा तुमच्याच दर्शनाला येतोय. राईड चांगली होऊ दे. सो आता गणपती बाप्पा मोरया आणि राईड चालू करूया. नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आलो आहोत मनोर चक्की जंक्शनसाठी. आणि आतापर्यंतची राईड मस्त झाली. 1 तासाच्या आत आम्ही इथे पोचलो आहे आणि आता पुढे त्र्यंबकेश्वर 100 किलोमीटर आहे इकडनं. आता माहीत मी 2 तासामध्ये पोचू. तर आता धुकं वगैरे एवढं नाही आहे. हायवेला येताना आपण विरार क्रॉस केल्यानंतर कचकन थंडी वाटली. आईला यावर्षीची पहिली थंडी. आता नाही येतं पण इथे तोंडातनं धुकं येतं, धूर येतं, एवढी थंडी आहे. मस्त राईड झाली आताची. अशी राईड व्हायला पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा रस्त्याचं कौतुक करावं असे रस्ते. अलिबागची राईड महा थर्ड क्लास. हाय हाय धुकं येत आहे बघा. सो आता रिस्टार्ट अवर जर्नी टू त्र्यंबकेश्वर. सो आता हे आहेत आमचे मित्र. आज माझ्याच बाईकवरती मला मागे बसायचा आनंद भेटणार आहे. सो आता आपली जर्नी स्टार्ट करूया. स्टार्ट. सो मित्रांनो आता सूर्यनारायण देवाचे दर्शन झालेले आहेत आणि आज मी बाईकच्या मागे आहे. सो आता मित्रांनो त्र्यंबकेश्वर व जाईपर्यंत मध्ये थोडेसे मस्त 360चे सिनेमॅटिक व्ह्यूज एन्जॉय करूया.
सो मित्रांनो, आता आपण आहोत जव्हारमध्ये. सो मित्रांनो, हे मी तुम्हाला लिहून देतो, माझ्याकडे लिहून घ्या. येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, हा लोणावळ्यासारखा डेव्हलप होणारा एक स्पॉट आहे. कारण कसं असतं, आपण एका जागेवरती जाऊन खूप कंटाळतो आणि त्यानंतर आपल्याला एक वेगळे स्पॉट्स पाहिजे असतात. सो हा एक येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो, टुरिस्ट स्पॉट्स म्हणून जव्हार हा खूप फेमस होणार आहे. कारण ह्या जागेला स्पेशली पावसासाठी इतकं पोटेन्शियल आहे ना मित्रांनो. इथे तुम्ही प्रॉपर म्हणजे टेंट घेऊन येऊन तुम्ही प्रो कॅम्पिंग वगैरे करू शकता. एवढं चांगलं लोकेशन आहे मित्रांनो. म्हणजे आता लोणावळा जसा आता एक मॉडर्न झाला आहे, त्यापेक्षा हे एक रॉ आणि प्युअर नेचर आपल्याला इथे एक्सप्लोर करायला भेटतं. सो हा येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला डेव्हलप होणारा टुरिस्ट स्पॉट आहे. सो मित्रांनो, मुंबईतनं जेव्हा आपण बाहेर येतो आणि असा एक प्रखर नेचर, जेव्हा असं एक लँडस्केप मित्रांनो आपण बघतो ना, तेव्हा जीवाला खरंच खूप बरं वाटतं. म्हणजे या जागेचं पावसाचं जे रूप मी बघितलंय ना मित्रांनो, ते खरंच विसरण्यासारखं नाहीये. ते एक अद्भुत रूप आहे. त्याचं क्लिप मी आता ह्याच्यानंतर व्हिडिओमध्ये मी टाकीन छोटासा. तो क्लिप पहा आणि ते व्हिडिओची लिंकही मी देईन. वेळ भेटला तर नक्कीच पहा. मी खरंच व्ह्यूजसाठी नाही सांगत आहे, पण ते व्हिडिओ खरंच मित्रांनो वेळ देऊन नक्की पहा. ते प्युअर नेचर आहे. आणि मुंबईतनं जेव्हा आपण बाहेर येतो ना, तेव्हा खरंच म्हणजे पुढचा पूर्ण आठवडा किंवा काही वेळ ते एनर्जी असते मित्रांनो, आणि जे पूर्ण थकावा असतो ना, तो खरंच दूर होतो. सही व्ह्यू आहे. नमस्कार मित्रांनो. सो आता त्र्यंबकेश्वर इकडनं फक्त 20 किलोमीटर आहे. सो त्याच्या आधी छोटंसं एक ब्रेक घेतला, कारण थंडीमुळे पूर्ण पाय आणि हात आखडले होते. सो म्हटलं एक छोटंसं ब्रेक घेऊ, चाय पिऊ. सो आता आपण आहोत निळमाती इथे, आणि 20 किलोमीटर फक्त आता शेवटचे डिस्टन्स उरलं आहे. सो अशी जर्नी मित्रांनो व्हायला पाहिजे. आता लास्ट जी माझी अलिबागची जर्नी होती, ती जर्नी कधी संपते असं झालेलं, पण आजचा जो हा रूट होता हा खूप सही रूट आहे मित्रांनो. म्हणजे कधीही आपण मुंबईला जर स्पेशली आपण राहत असाल आणि आपल्याला एक ऑसम रूट एन्जॉय करायचा असेल ना, म्हणजे आपल्याला स्पीड नाही करायचं, पण एक रस्ता एन्जॉय करायचा. आणि स्पेशली जर तुमच्याकडे NS किंवा KTM वगैरे जर मित्रांनो असे बाईक असतील ना, सो हा रूट तुम्ही एकदा नक्की एक्सप्लोअर करा. 60-70वरती क्रूज करत तुम्ही रस्ते म्हणजे बेंडी वगैरे करत एकदम मस्त एन्जॉय करत ह्या रूटला येऊ शकता. शेवटी बाबांचे दर्शन घ्यायचे आणि परत बॅक टू मुंबई. खूप चांगला रूट आहे मित्रांनो. हा पावसामध्ये सुद्धा मी हा कव्हर केला होता. त्या रस्त्याचे सिनेरिक व्ह्यूज आता नाही मजा आली, पण मी लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरतीही तुम्हाला आता लिंक भेटेल. सो तो व्हिडिओ नक्की पहा. म्हणजे पावसामध्ये हा जो रूट आहे हा म्हणजे बोलतात ना सिनेमॅटिक रूट पूर्ण आपण म्हणजे ऑसम सिनरीज असतात. खूप मजा असते या रूटला. आता पण तशीच मजा आली थंडीमध्ये. सो आता चाय पिऊया आणि मग आपली पेंडिंग जर्नी कंप्लीट करूया. सो मित्रांनो, फायनली आपण ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आलो आहेत. नाशिक त्र्यंबकेश्वर आलं आहे आणि आता काही क्षणात आपण मंदिरात असू. सो लास्ट टाइम आता मित्रांनो मी इथे होतो तेव्हा फुल गर्दी होती. म्हणजे रस्त्याच्या दोन्ही कडेला गाड्या होत्या. मला आठवतं तेव्हा श्रावणी सोमवार होतं. खूप जास्त गर्दी होती. मला दर्शनही घेता नाही आलं होतं. मी मंदिराच्या बाहेरून पाया पडून गेलो होतो.
सो आज असं इथे काही सीन दिसत नाही, रस्ते मोकळे शुकशुकाट आहे एकदम इथे. सो आता होपफुली देवळाकडेही तसंच सीन असेल. सो वीकडेजचा हा एक फायदा असतो मित्रांनो, की जास्त गर्दी नाही आणि आता ॲटचं सीझन वगैरे नाहीये. इनफॅक्ट आता मुलांची परीक्षा आता चालू होतील, मेन म्हणजे फेब्रुवारी, मार्च आणि हा परीक्षेचा सीझन असतो. सो जर देवळाकडेही जर अशी गर्दी नसली तर आपलं दर्शनही पटकन होऊन जाईल आणि थोडंसं घरी लवकर जाता येईल. कारण उद्या परत मला ऑफिस आहे. सो आजच्या जशी काही सुट्टी नाहीये मला. एकाच दिवसाची मी अशी क्विक सुट्टी घेतली आहे. सो बघू आता आतमध्ये काय सीन आहे. सो मला किंबहुना असं आठवत नाही, की मी नाशिकला एवढं शुकशुकाट बघितलं. कारण मी याच्या आधी जेव्हाही आलोय तेव्हा एक तर वीकेंड असायचं किंवा आय थिंक श्रावण वगैरे असायचं. तर आज खरंच खूप शुकशुकाट आहे. सो आज निवांत आपल्याला दर्शन घ्यायला भेटणार आहे. सो आता पटकन बाईक पार्क करू आणि देवळाकडे जाऊ. नमस्कार मित्रांनो. सो आता आपण दर्शनाच्या लाईनीमध्ये आहोत आणि अजिबात गर्दी नाही आहे. म्हणजे आता डायरेक्ट 5 मिनिटामध्ये दर्शन आहे. सो ही एक मजा असते, आपण जेव्हा वीकडेजला येतो तेव्हा गर्दी अजिबात नाही आणि लगेच आपल्याला दर्शन भेटणार आहेत. आहे. सो मित्रांनो, मस्त मजा आली, राईडही चांगली झाली आणि दर्शनाला अजिबात गर्दी नाही आहे. सो आता पटकन जाऊ, दर्शन घेऊ आणि मग जाऊ कुशावर्त कुंडाकडे. सो मित्रांनो, आज चक्क 5 मिनिटामध्ये आपण मंदिराच्या मेन गेटपर्यंत आलो आहोत. सो मित्रांनो, आता आपण आहोत कुशावर्त कुंड इथे. नाशिकला आलात आणि इथे नाही आलात तर ती यात्रा पूर्ण नाही मानली जात. सो कधी याल तर इथे नक्की या. नमस्कार मित्रांनो. सो आता आपलं नाशिकचं पहिलं ज्योतिर्लिंग हे दर्शन झालेलं आहे आणि आता इथे शेजारी श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. खूप मोठं आणि खूप चांगलं मठ आहे. मी लास्ट टाईम जेव्हा इथे आलो तेव्हा तो ब्लॉग माझा राहिला होता.
आता आपण जाऊया स्वामी समर्थांच्या मठात नाशिक त्र्यंबकेश्वर. सो मित्रांनो, हे मठ आता सगळ्यांनाच माहिती आहे, पण ज्यांना हे मठ माहिती नाही मित्रांनो, हे मठ त्र्यंबकेश्वरचे जे आपलं मंदिर आहे तिकडनं पायी फक्त 7 ते 8 मिनिटं आहे. बाईकवर इथे यायला फक्त 2 मिनिटं लागतात. सो आता हे कमान आहे त्या मठाची. आता आपण त्या कमानीपर्यंत आलो आहे. सो श्री स्वामी समर्थ. सो आता आतमध्ये जाऊया आणि स्वामींचे दर्शन घेऊया. सो इथेही मित्रांनो आज फार शुकशुकाट आहे. मी शेवटला जेव्हा इथे आलो होतो तेव्हा इथे पारायण चालू होतं. खूप लोक होती, पोथी वाचत होती. पण आज ही जागा एकदम मोकळी आहे, अजिबात गर्दी नाही आहे. सो आता आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. नमस्कार मित्रांनो. सो आता आपलं मठातलं दर्शन हे पूर्ण झालेलं आहे आणि आजची यात्रा एक पीस यात्रा होती. कुठेच अजिबात गर्दी नव्हती. म्हणजे आता इथे मठामध्ये सुद्धा बोटावर मोजता येतील इतकीच माणसं होती. आणि अशा वेळेला मित्रांनो जे शांत वातावरण असतं ना त्यात यायला खरंच खूप मजा येते. म्हणजे एक पीस भेटतं, म्हणजे हृदयाला एक सुकून भेटतं. तर आता तसं भेटलं, खूप बरं वाटलं. आता इथे अजिबात गर्दी नाही, फुल सायलेन्स आहे. सो आता थोड्या वेळ इकडे थांबूया आणि मग आपला बॅक टू होम प्रवास. पण खरंच अशी राईड व्हायला पाहिजे. सो हे आहे हॉस्पिटल मित्रांनो, जे इथे मठातर्फे ट्रस्ट ॲज अ चालवलं जातं. इथे खूप मोठमोठे ऑपरेशन्सही मित्रांनो केले जातात फ्रीमध्ये. आणि ते आहे मठ. आता आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही होता, मी दरवाजापर्यंतचं फुटेज घेतलं. पण हा परिसर मित्रांनो फार छान डेव्हलप केला आहे. म्हणजे खरंच चांगला, म्हणजे ओव्हरऑल राखरखावही आहे. तीही मेन गोष्ट म्हणजे फक्त बनवलं तर तसं होत नाही. आणि याचं राखरखाव वगैरे आहे हे खूप सही आहे. मन प्रसन्न झालं आज खरंच. सो मित्रांनो, ती बघा समोर डोंगरावरती महादेवाची भव्य मूर्ती आहे. आता कॅमेऱ्यामध्ये ती थोडीशी छोटी दिसत आहे, पण सफेद रंगाची डोंगरावरती मूर्ती आहे, मस्त वाटत आहे. सो हे आय गेस लास्ट मागच्या वेळेला नाही होतं, मी नाही पाहिलं हे. सो ही मूर्ती मी पहिल्यांदाच मित्रांनो नाशिकमध्ये अनुभवत आहे. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. आता परतीची यात्रा करूया आरंभ. नमस्कार मित्रांनो. सो आता आपण जवाहरला एक ब्रेक घेतला आहे. गाडीमध्ये थोडंसं पेट्रोल भरलं आहे आणि आता आपण नेक्स्ट स्टॉप घेणार आहोत मनोरला. वेदर मस्त आहे मित्रांनो. आता दुपार वाजले आहेत, 2 वाजले आहेत, पण असं ऊन नाही आहे, मस्त हवा खेळती आहे. आणि ह्या रूटचं हा एक चांगला आहे मित्रांनो की तुम्ही गरमीमध्ये जरी या रूटला आलात ना तरी असं ऊन चावत नाही असं, कारण इथे सावळी आहे मस्तपैकी झाडांची. आणि या रूटला तेवढं ट्रॅफिक नसल्यामुळे तेवढं हीटही नाही आहे. सो गरमीमध्ये मित्रांनो आपण हा रूट येऊ शकता. सो आता जाऊया
थोडंसं थंड काहीतरी पिऊया आणि देन बॅक टू अवर बाईक. सो आता कौस्तुभ घरी निघाला आहे आणि लवकरच आपण असे अजूनही मित्र राईड फ्रेंड्स राईड करूया. सो आता बाय बाय मित्रा, टेक केअर. नमस्कार मित्रांनो. पहिल्या महिन्याचं पहिलं ज्योतिर्लिंग आपण त्र्यंबकेश कवर केलेलं आहे, त्र्यंबकेश्वर. सो असे पुढचे 11 महिने आपण 11 ज्योतिर्लिंग प्रयत्न करणार आहोत. असं संकल्पना आहे, पण माझं खरंच प्रयत्न असणार आहे की पुढच्या 11 महिन्यामध्ये आपण 11 ज्योतिर्लिंग करू. आता पुढचं ज्योतिर्लिंग कुठचं असेल हे आपल्याला लवकरच कळेल. आता त्या ऑफिसच्या सुट्टी आणि बाकी सगळं राईट काय आहे त्या हिशोबाने प्लॅन असेल. सो आजची जर्नी ही मित्रांनो खरंच खूप चांगली झाली. दर्शनही एकदम फर्स्ट क्लास झाले, अजिबात गर्दी नाही भेटली. उशावर पण एकदम खाली होतं आणि स्वामी समर्थांचं मठ तेही एकदम खाली, म्हणजे शांत दर्शन झालं. आज पीस मला दर्शन आपण बोलू शकतो, मस्त दर्शन झालं. सो एक सूचना आहे मित्रांनो, तुम्ही जर अहमदाबाद हायवे यूज करत असाल, स्पेशली मुंबईला येणारा जो सेक्शन आहे सो त्या रोडचं आता कॉन्क्रिटीकरण चालू करण्यात आहे, तर त्यामुळे तिकडे ट्रॅफिक थोडासा स्लो मुव्हिंग आहे. सो त्या पॅचचा रोड जर आपण कधी यूज करणार असाल तर थोडंसं आपल्याकडे एक्स्ट्रा वेळ ठेवून ती जर्नी प्लॅन करा, कारण थोडंसं आता आम्हाला तेवढ्या पॅचमध्ये फक्त ट्रॅफिक भेटला. बाकी रस्ता ओव्हरऑल स्मूथ होता. जव्हारवाला रस्ता त्या ॲज युजल ऑसम होता. आता अलिबाग नंतरची आजची जी माझी राईड आहे खरंच सुवर्ण राईड असं बोलायला पाहिजे, कारण लास्ट राईडला मी भेटलो होतो घरी यायला, पण आत्ता 5ला 10 मिनटं आहेत आणि आता मस्त म्हणजे रिलॅक्स वाटतं आहे. आणि आज एक बरं होतं की माझा एक फ्रेंड होता, त्यांनी राईड घेतली मध्ये, तर थोडासा आज मला विश्रांती भेटली. सो आजचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. असेच आपण व्हिडिओ चांगले चॅनलवरती येणार आहोत. सो आतापर्यंत सपोर्ट केल्याबद्दल तुमचे खूप खूप आणि मनापासून आभार. धन्यवाद.